मनोज जरांगेंची शांतता रॅली आज सकाळी 11 वाजता नाशिकमध्ये। भुजबळांनी केलेल्या टीकेला जरांगे काय प्रत्युत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष। मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीमुळे नाशिक शहरातील शाळांना आज सुट्टी। रॅलीमध्ये मोठ्या संख्येने मराठा बांधव एकत्र येणार। मनोज जरांगे यांचं शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं जल्लोषामध्ये स्वागत। स्वागताला मोठी गर्दी। जरांगे सरकारी साईंचं दर्शन घेणार। मराठ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचं नाटक। मनोज जरांगेंची टीका। सर्वपक्षीय बैठक बोलावण्याच्या निर्णयाचं स्वागतच, पण आरक्षण कशाच्या आधारावर दिलं जातं याचा अभ्यास होणं गरजेचं, लक्ष्मण हाकेंचं मत। निवडणुकीनंतर स्क्रुटिनी कमिटीच्या बैठकीमध्ये लाडकी बहीण योजनेमधून तुमची नावं डिलीट करणार। शिवसेना आमदार महेश शिंदे यांचा विरोधकांना इशारा। महेश शिंदे यांच्या वक्तव्यानं वाद झाला निर्माण। अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघामधील महिलांना लाडकी बहीण योजनेच्या प्रमाणपत्रांचं वाटप। रक्षाबंधनाच्या पूर्वीच महिलांना रवी राणा यांच्याकडून साडी चोळी भेट। आमचं सरकार आलं तर लाडकी बहीण योजनेच्या 1,500 रुपयांचे 3,000 करू, पण तुम्ही आशीर्वाद दिला नाही तर खात्यातून 1,500 रुपये परत घेणार। अमरावतीमध्ये रवी राणांचं वक्तव्य। नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांच्या चुकीच्या पद्धतीनं निलंबित करण्यात आलं। नागपूर विद्यापीठ शिक्षण मंचाच्या अध्यक्ष डॉक्टर कल्पना पांडे यांचा आरोप। महिंद्राच्या प्रकल्पासाठी नाशिकमध्ये जागा उपलब्ध करून देण्याची उद्योगमंत्री उदय सामंत यांची ग्वाही। प्रकल्प राज्याच्या बाहेर गेल्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा फेक नरेटिव्ह असल्याची टीका। मंत्री अतुल सावे यांच्या गमछाची सर्वत्र चर्चा। गमछाच्या एका बाजूला धनुष्यबाण तर दुसऱ्या बाजूला होतं कमळ। पेसा भरतीसाठी नाशिकमध्ये आदिवासी समाज आक्रमक। गेल्या 12 दिवसांपासून उपोषण सुरू। माजी आमदार गावित यांच्या नेतृत्वात मोर्चा। आदिवासी विकास भवनाला घेराव। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर पेसा भरती आंदोलकांचा रास्ता रोको। नेत्यांना घेराव घातल्यावरती आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर। भंडारामध्ये शिवसेनेच्या वाहतूक सेनेचं अभिनव आंदोलन। ढोल वाजवून आरटीओ वाहतूक निरीक्षकाच्या खुर्चीला घातला हार। आठवड्यातून 3 दिवस आरटीओ वाहतूक निरीक्षक कर्तव्यावरती हजर राहत असल्याचा आरोप। अकोला शहरातील सुंदराबाई खंडेलवाल टॉवर सध्या तिरंग्याच्या रंगामध्ये उजळून निघालं। तिरंग्याच्या 3ही रंगात न्हावून निघालेल्या अकोल्यातल्या या टॉवरची खास दृश्य। पुण्यातल्या लोहगाव वडगाव शिंदे रस्ता आरटीआय कॉलेजच्या आवारामध्ये बिबट्याचं दर्शन। अग्निशमन दल आणि वनविभागाकडून बिबट्याचा शोध। सांगलीच्या कर्नाळ नांद्रे या परिसरामध्ये बिबट्याचा वावर। परिसरातील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, वनविभागाचं आवाहन। अकोल्यामध्ये भाजपच्या माजी नगरसेविका, त्यांचे पती आणि इतर 6 जणांकडून माजी सैनिकावरती जीवघेणा हल्ला। माजी सैनिक बुद्धपाल सदाशिव हे गंभीर जखमी। 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। चंद्रपूरच्या शाही दरबार हॉटेलमध्ये गोळीबार करणारे 5 जण पोलिसांच्या ताब्यात। गोळीबारामध्ये गुंड हाजी सरवरचा गोळीबारामध्ये मृत्यू, तर त्याचा साथीदार शिवा गोलेवार 2 गोळ्या लागल्यानं जखमी। गडचिरोली जिल्ह्यामध्ये रेल्वे रूळ ओलांडताना मालगाडीच्या धडकेमध्ये वाघिणीचा मृत्यू। गोंदिया गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरची घटना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।